तर पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। नवनीत राणा यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। रात्री उशिरा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। तर नवनीत राणा यांना लगेचच भाजपच्या वतीने आता अमरावतीमधून उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली। मात्र राणांना भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं। या संदर्भात अमरावतीमधील काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची अर्थातच चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चाही केलेली होती। दुसरीकडे बच्चू कडूंचा देखील नवनीत राणा यांना तीव्र विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र तरी देखील राणांचा भाजपमध्ये काल रात्री पक्षप्रवेश झाला आणि भाजपच्या वतीने त्यांना अमरावतीमधून लोकसभेचं तिकीट देखील देण्यात आलेलं आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अधिकृत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। स्वतः नवनीत राणा आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? ते भाजपची माळा गळ्यात टाकली। मी भाजपाचे विचारापासून कधीही लांब नव्हते। 2014 पासून रवीजी आमचे पक्षाचे स्वाभिमानचे ते 14 पासून देवेंद्रजींसोबत आहे आणि ऑपोजिशनमध्ये असताना सुद्धा आम्ही देवेंद्रजींसोबतच होतो आणि तेव्हा जर आम्ही सोडून नाही गेलो तर आम्ही कुठेही लांब नव्हतो आणि विचारधाराही आमची लांब नव्हती। पण एक ऑफिशियली मातीची जाण ठेवणारा जर या देशामध्ये प्राईम मिनिस्टर जी मातीवरनं निघून एक कार्यकर्त्याची ओळख करून आज त्यांना एवढा मोठं सपोर्ट अमरावतीचे लोकांना हे विश्वास दाखवला की मी जो मातीमध्ये काम करेन, लोकांच्या हितामध्ये उभा राहीन, त्यांचे गरजा पूर्ण करत असन तर त्याचे पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नक्की उभे आहे। त्यांनी आज मला तिकीट जाहीर करून हे सगळ्यांना विश्वास दिला की अमरावतीवर त्यांचं लक्ष आहे आणि अमरावतीच्या विकासामध्ये ते आमच्या पाठीशी राहील। कामाची पावती जे माझे अमरावतीकरांनी विश्वास दिला आहे पक्षाला आणि त्यांना जी माहिती आहे त्यांनी ते विचार आपले ठेवलेले आहे। पण मला असं वाटतं माझे अमरावतीकर माझ्या डोक्यावर नक्की प्रेमाचा आणि आशीर्वाद ठेवतील आणि येणारं भविष्य अमरावतीकर आणि माझा पूर्ण कुटुंब अमरावतीचं सगळे माझ्या पाठीशी राहील। जिंकण्यासाठी कितीचा आकडा निश्चित केला? दादा, मी आकड्यावर काम करत नाही, मी माझ्या जनतेच्या सेवेसाठी काम करते। आकडा माझे जनता ठरवतील। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। दरम्यान महाविकास आघाडीचे नेते बळवंत वानखेडे यांनी राणांच्या उमेदवारीच्या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे त्यांची प्रतिक्रिया देखील आपण पाहूयात। नवनीतजी राणा यांना अमरावती लोकसभेकरता भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली, त्याबद्दल मी नवनीतजी राणा यांचे अभिनंदनच करतो। पण ही जी लढाई आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई राहील। मतदारसंघात न केलेली कामं यामुळे माझा विजय हा निश्चित त्यांच्या माध्यमातून सुकर झाला। माझा विजय हा निश्चित मानला जाईल एवढंच मी या प्रसंगी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।